आषाढी एकादशी निमित्त ज्या वारकऱ्यांना पायी चालत दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य होत नाही, त्या वारकऱ्यांसाठी परिवहन विभागाच्या वतीनं बसेसची सुविधा करण्यात आली असते। हिंगोली बस स्थानकामधून या बस सोडण्यात याव्यात अशा सूचना येथे परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत। तरी मात्र सकाळी 11 वाजल्यापासून हे वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी हिंगोलीच्या बस स्थानक परिसरामध्ये येऊन थांबलेले आहेत, परंतु बस स्थानकाच्या वतीनं यांना अजूनही कोणताही खास असा प्रतिसाद मिळत नाही। यांना जायचे पंढरपूरला, 11 वाजल्यापासून ताटकळत थांबलेत, परंतु यांना अजून बस मिळाली नाही। काय सांगतायत बापू, तुम्हाला कुठे जायचंय? मला पांडुरंगाच्या भेटीसाठी जायचं आहे। बरं, पण सकाळपासून आम्ही असे एवढे त्रासून गेलेलो आहे आणि गाडी काही सुटायला तयार नाही। आम्ही जिकडे तिकडे जातो ते म्हणतात तुमचं मोबाईल कार्ड तपासतो, तरी ठीक आहे म्हणलं तपासा, ज्याचं वरील असलं तर कधी बस कधी बस सोडायला तयारच नाही। तर किती वेळ पण थांबतो, अर्धा तास थांबतात आणि पुन्हा काही सोडत नाहीत। बापू कुठून आले तुम्ही, कुठं जायचंय? काळकोंडून आलो आम्ही पंढरपूरला जायचं। बरं, हा किती वाजल्या आले तुम्ही? 11 वाजल्यापासून। बरं, अजून गाडीचा पत्ता सोडणच गाडी। तुम्ही काय भेटले की नाही आगारपूर? भेटून आलो। काय म्हणले ते? अर्ध्या तासानं म्हणतात आणि जवळजवळ एवढा वेळ झाला। बरं, अर्धा तास. हा, कुठे जायचंय? कुठे जायचं तुम्हाला? कुठे जायचंय? पंढरपूरला जायचंय। बरं, हा, अच्छा, हा। काय बस कधी मिळणार आहे? बस आम्ही 10:30 वाजल्यापासून थांबलो इथं। साहेब येतात, सांगतात अर्ध्या तासाने गाडी लागते, पण ते गेल्यानंतर काहीच करत नाहीत। अच्छा, हा। तुम्ही यांना काही तक्रार वगैरे करायचा प्रयत्न नाही केला की तक्रार कोणाकडे करू आम्ही? चौकशी कक्षा जावं विचारावं, ते म्हणतात अर्धा एक तास लागते। मग ते झाल्यानंतर काय, कुणी साहेब गेले की बस निघून गेले। बरं, दुसरं कोणी काय बोलणार आहे आपल्याला? कोणाकडे जाऊ तक्रार करा? दादा, तुम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघाले इथं, काय तिथं बसची काय व्यवस्था आहे नेमकी जाण्यासाठी? इथून खेडेपाड्यातून सर्व भाई भक्त पंढरपूरला जाण्यासाठी आलेले आहेत। सकाळच्या 10:30 वाजल्यापासून आतापर्यंत बस लागलेली नाही। बस स्थानकामध्ये गेल्यानंतर कर्मचारी म्हणतात थांबा, लावतो, तुमची लिस्ट करा। कोणी म्हणते बाया अलग करा, पुरुष किती आहेत, बाया किती आहेत, याच्यासाठी आम्हाला अडी अडचणी चालत आहे। काही नंतर ते म्हणतात मॅडमला आज घेऊन भेटल्याच्या नंतर ते म्हणतात अर्धा तासाला लागल, 1 तासाला लागल। भावी भक्त सर्व किती वेळापासून थांबले तुम्ही इथं? आम्ही 10:30 ते 11 वाजल्यापासून आतापर्यंत थांबलेलो। हे वारकरी आहेत, बस मिळत नाही म्हणून यांची हेळसांड होताना पाहायला मिळते। आगार प्रमुखांना बोलले तेव्हापासून थोड्या वेळा सुटल असं आश्वासन दिलं जातं, परंतु तेव्हा 11 वाजल्यापासून अजूनही बस हिंगोलीच्या आगारामधून सुटलेली नाहीये आणि त्याचा फटका या वारकऱ्यांना सहन करावा लागतोय। आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी ओढ जे ते पंढरपूरच्या दिशेनं त्यांची चाललेली आहे, परंतु इथून बसच सुटत नाहीये, बस दिली जात नाहीये, त्यामुळे हे या ठिकाणी अशा पद्धतीने ताटकळत थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा हिंगोलीच्या जे परिवहन विभागाचं जे बस स्थानक आहे इथला हा गलथानपणा समोर आलेला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।